नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, जोपूर तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। तर बघा मित्रांनो, मी आज माझ्या चायना काकडीच्या प्लॉटमध्ये मी ह्या ठिकाणी जवळपास 17 वर्षापासून शिमला मिरची आणि काकडीच घेतो, त्याच बेडवरती। तर आज माझ्या ह्या प्लॉटला जवळपास 58 ते 60 दिवस झाले आणि हा प्लॉट युक्सेल कंपनीचा जे रिकार्डेबल प्लस आहे ती व्हरायटी आहे। तर आपण बघू शकता की कशा पद्धतीने मल्टी सेटिंग आहे बघा। 4 जवळपास आतापर्यंत 500 ते 600 जाळी माझी झाली। एक महिना च्या नंतर सुरू झाला, म्हणजे 28 ते 31-32 दिवसांनी प्लॉट सुरू झाला। त्यानंतर आता 8, 9, 10 थोडे होत आले माझे। तर पहिल्यांदा कमी माल निघायचा, पण आता सरळ 70 कॅरेट किंवा 100 कॅरेटच्या आसपास माल निघतो, 100च्याही पुढे जातो। आणि तुम्ही मल्टी सेटिंग बघू शकता खाली बघा अंदर इथे। तर ह्या ठिकाणी तुम्ही जर सेटिंग बघितली तर 25 कळ्या सेट झाल्या। प्रत्येक याच्यावर एक वेगळी पद्धत आहे बघा। याच्यावरती 9 कळ्या सेट झाले, याच्यावर 4 सेट झाले, आणि इथं बघा, इथं जर पुढे बघितलं तर 9 ते 10 कळ्या सेट झाल्या। अशा पद्धतीने मल्टी सेटिंग इथे जर शेंड्यामध्ये 10 कळ्या सेट झाल्या, म्हणजे अजून तो प्लॉट 2 ते 2.5 महिने फुल चालेल आणि फुल माल 3-4 हजार कॅरेटच्या आसपास माल माझा निघणार आहे या ठिकाणी। तर मित्रांनो बघा, मी ज्यावेळेस कुठलेही व्हिडिओ बनवतो, आपण माझा हवामानाचे व्हिडिओ, अध्यात्माचे, आरोग्याचे व्हिडिओ बघता, परंतु मला अनेक लोक विचारता की भाऊ तुम्ही जे व्हिडिओ बनवता किंवा तुम्ही जे पिकं करता त्याच्यामध्ये मग टोमॅटो असेल, शिमला मिरची असेल किंवा मिरची असेल, तिखट मिरची असेल, काकडी असेल किंवा इतर भाजीपाला मी जे करतो, तर ह्या प्रॅक्टिसेसमध्ये लोक म्हणतात शेड्यूल द्या। तर शेड्यूल म्हणजे शेड्यूल कोणाचं असतं? एखाद्या कंपनीचं असतं किंवा कन्सल्टंटचं असतं किंवा एखाद्या दुकानदाराचं असतं। आता मी एक शेतकरी ह्या नात्याने मी जे काही खूप प्रॉडक्ट वापरतो, ज्याचा रिझल्ट आले ते तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी। तर आज बघा, या ठिकाणी वेगवेगळी कीटकनाशकं, वेगवेगळे बुरशीनाशकं, वेगवेगळे PGR मी माझ्या जमिनीत देतो। तर आपल्याला काही कंपनीशी मतलब नाही, कुठली एक ज्या कंपनीचे रिझल्ट आले ते वापरायचं। एखादं नवीन प्रॉडक्ट असेल तर कंपनीवाल्याला सांगायचं की बाबा तू माझ्याकडे ये, त्याचा डेमो घ्यायचा, 2 प्लॉट कंट्रोल लाईन सोडून वापरायचे, आणि त्याचे जर सुंदर रिझल्ट वाटले, पानाला काळोखी, सेटिंग, फुगवण, एक त्याचा पिरियड जाऊन द्यायचा 8 दिवस, आणि त्याच्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवायचा, असं माझं असतं। तर जेणेकरून शेतकरी देखील प्रत्येक पिकावर वापरतो। आज मी तुम्हाला असं प्रॉडक्ट सांगतो। आता मी माझ्या काकडीत वापरलं, काकडीची लागवड झाली आणि 4 दिवसांनी ह्या काकडीवर त्याची पहिली ड्रिचिंग केली। ड्रिचिंग केल्यानंतर प्रत्येक 10 दिवसांनी मी त्याला 1-1 किलो ड्रिपने देतोय आणि 500 ग्रॅमचा स्प्रे करतोय। तर बघा मित्रांनो, आता ह्या काकडीत मी जे काही प्रॉडक्ट वापरले ते काही एकच कंपनीचे नाही, बऱ्याच कंपनीचे प्रॉडक्ट वापरले। आता त्याचे आपण मल्टिपल शेड्यूल नसल्यामुळे आपण काय करू की सुंदर ज्याचे रिझल्ट आले ते ज्या एक प्रॉडक्टचे आपण त्याचे व्हिडिओ बनवू आणि ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी देणार आहे। तर आता जे प्रॉडक्ट मी वापरलं, तर रिलायबल सोर्सेस बघा, जोहर हे जे प्रॉडक्ट वापरले, तर हे याची काकडीची लागवड झाली आणि 4 दिवसानंतर 200 लिटर पाण्याला 1 किलो जोहर घेतलं। आता हे मी जेव्हा प्रयोग केले तर मल्टिपल वेगवेगळ्या माझं जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये अॅमिनो ॲसिड, सीवीड किंवा फुलविक किंवा अन्य काही जे काही ह्युमिक ॲसिड आहे ते देतो मी। तर आता ते देताना काय होतं की शेतकऱ्यांचा खर्च वाढतो, म्हणून ह्या ज्या कंपनीचं, मला वाटतं नाशिकची कंपनी आहे ही, तर याच्यामध्ये बघा विटॅमिन, सीवीड, ऑर्गॅनिक कार्बन हे मुख्य बेस, विटॅमिन्स, सीवीड आणि ऑर्गॅनिक कार्बन। आता मित्रांनो, ऑर्गॅनिक कार्बन हा काही एखाद्या पुड्यातून किंवा बाटलीतून देण्याचा विषय नाही, परंतु लॅब डेव्हलपेड हा ऑर्गॅनिक कार्बन हा झाडाच्या कुजलेल्या एखाद्या अंशापासूनच बनवला जातो। म्हणून लक्षात घ्या याच्यात ऑर्गॅनिक कार्बन काय आहे। तर ऑर्गॅनिक कार्बन जे आहे ते 15% किंवा इतर इन्ग्रेडियंट त्यात दिलेले। नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, त्याची लॅब रिपोर्ट देखील माझ्याकडे। नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आणि इतर फिलर मटेरियल। तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही नवीन लागवड कराल त्याच्यामध्ये मग टोमॅटो, शिमला मिरची, काकडी, चायना काकडी, त्यानंतर तिखट मिरची आणि सगळे वेलवर्गीय पिकं, भोपळ्यापासून ते थेट द्राक्षापर्यंत सगळ्यांना एकरी 1 किलो पहिल्यांदा ड्रेसिंग मधून द्या बघा तुम्ही, आणि एक लाईन सोडून द्या। आपलं कसं राहतं, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, अशा गोष्टी असतात। त्याच्यामुळे जे आहे ते आहे। आता जेव्हा आपण पिकांना देणार आहे तर काय करायचं, तुम्ही तुमच्या 25 बेड आहे तर एक बेडला हे घ्यायचंच नाही, तर 4 दिवसानंतर बघायचं की काळोखी आणि फुटवे आणि झाड किती फास्ट ग्रोथ झाली, याचं तुमच्या लक्षात येईल की प्रॉडक्टचे व्हिजिबल रिझल्ट पाहिजे आपल्याला। तर आता हे प्रॉडक्ट जेव्हा मी वापरलं त्याचे सुंदर रिझल्ट माझ्या काकडीमध्ये आले। आपण काकडीचे वेगवेगळे व्हिडिओ देखील त्याच्यामध्ये एडिटिंग करून सांगतो मी।
तर बघा मित्रांनो, आता हे जे प्रॉडक्ट आहे हे कुठे कुठे वापरायचं तुम्हाला सांगतो. तुमची टोमॅटोची लागण झाली, टोमॅटोच्या लागणीच्या पहिल्या ड्रेसिंगला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ड्रेसिंग करा. त्याच्यामध्ये 1261 1919 किंवा अल्बर्ट सोल्युशन इतर काही घ्या, त्याच्यामध्ये हे घ्या. नाही घेतलं तरी त्याचे रिझल्ट येणारच आहे, कारण त्याच्यामध्ये मायक्रो स्वरूपात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आहेच मुळात. म्हणजे आता ते झालं. टोमॅटो, शिमला मिरची हे जे सगळे पिकं आहे, आणि सगळ्या पिकांची लागवड झाली की नर्सरीचंच रोप आणतो आपण, त्यावेळेस आपल्याला ड्रेसिंग करावी लागते. आणि ही ड्रिचिंग पहिल्या ड्रिचिंगला तुम्ही हे वापरा. त्यानंतर टोमॅटो, शिमला मिरची सगळ्याच पिकांना प्रत्येक 15 दिवस ते 21 दिवसाच्या अंतराने एकरी 1 किलो ड्रिपनं देत चला. आता याच्यातून काय होणार आहे, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, स्टार्च वगैरे सगळंच भेटणार आहे. परंतु त्याच्याबरोबर नायट्रोजन जे आहे अपटेक देखील त्याच्यातून तुमचा वाढणार आहे, झाडाला काळोखी देखील येणार आहे. तर याचे फायदे मित्रांनो असे की बघा, अशा प्रकारची जी सेटिंग आहे तुम्ही बघू शकता. माझ्या मालाचे देखील मी फोटो टाकतो. आणि सध्या मल्टी ज्या व्हरायटी आहे बघा, आता तुम्ही तर बघू शकतात की 8-8, 10-10 सेटिंग आहे. याच्यापैकी 4 ते 5 तर सेटच होत्या. आता याच्यात जर 25 आहे तर 25 नाही होणार आणि होऊ शकत नाही, कोणी काहीही सांगणार आहे. तर याच्यामध्ये 4 काकड्या सेट झाल्या कांड्यावरती, ह्या खूप आहे. आणि बघा मित्रांनो, आता आपण बाकीचं देखील ऑब्झर्वेशन करू. तर बघा मित्रांनो, आपल्याकडे वांगे देखील करतो आपण. वांगे सगळ्याच प्रकारचे वांगे, गॅलन वांग्यापासून बंगाल वांगा आपण जे म्हणतो, भरताचं वांग किंवा पंचगंगा, कुठलंही वांग घ्या. वांग्याच्या पिकाला अतिशय सुंदर रिझल्ट यायचे. वांग्याचं पीक, आता कांद्यावरती जर बघितलं तर तुम्ही जर पाणी भरताना काय करा, 400 लिटर पाणी करा, त्याच्यात 1 किलो टाकून द्या आणि छोटी नळी करून ते पाणी, एक तर ड्रिपवर कांदे असेल तर ड्रिपनं द्या, किंवा नसतील तर एक नळी सोडून द्या पाटावाटे. त्यांना कांद्याच्या मुळ्यांची संख्या वाढते, कारण इतका पाऊस झाला यंदा. पावसामुळे ऑर्गॅनिक कार्बनच शेतीमध्ये राहिला नाही, आणि त्याच्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन जेव्हा त्याला भेटतो, ह्युमिक ऍसिड, अॅमिनो, फ्लुइक आणि सगळंच न्यूट्रिशन भेटतं. कांदे जलद आपटेक घेता, हा एक कांद्याचा बेनिफिट. वांग्याच्या सगळ्या स्टेजमध्ये वापरू शकता. आणि टोमॅटोच्या स्टेजमध्ये तुम्ही एकदा पहिल्यांदा ड्रेसिंग केली का त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट येतील. एक गॅप सोडून द्या, त्याच्यानंतर प्रत्येक 15 दिवसांनी 21 दिवसांनी 1-1 किलो देत चला. त्याचे बेनिफिट तुम्हाला सगळ्या स्टेपमध्ये होतील. एक तर सेटिंग, टोमॅटोची सेटिंग, सगळ्याच पिकांची सेटिंग, त्याला एक चांगलं काम करतं ते. त्यानंतर द्राक्ष बागाच्या आता खरड छाटण्या सुरू होतील, किंवा ग्राफ्टिंग तुमच्याकडे केलंय तर ग्राफ्टिंगला एकरी 1 किलो हे भिजत घाला. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही डायरेक्ट देऊ शकता, भिजत घालण्याची काही त्या ठिकाणी काम नाही. तर बघा मित्रांनो, द्राक्ष बागेला मुळ्यांची संख्या वाढवतं ते. ऑर्गॅनिक कार्बन आहे, मुळ्यांची संख्या वाढवतं. आणि त्यानंतर तुम्ही गोड्याबाराच्या छाटणीला देखील एक छाटणी करायच्या आधी 8 दिवस द्या. त्यानंतर फेलफूट काढल्यानंतर एकदा, आणि सेटिंग जो आहे स्प्रे नंतर एकदा, अशा त्याच्यामध्ये द्राक्षाच्या देखील वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये वापरून अतिशय सुंदर रिझल्ट आले. मला एक म्हणायचं की शेतकरी कंट्रोल लाईन सोडित नाही, हे एक फार वाईट काम आहे. तुम्ही द्राक्षामध्ये घ्या, भाजीपाल्यात घ्या, कुठलंही आपण आणतो, खर्च करतो, कारण पिकाचा खर्च खूप वाढलाय. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, कंट्रोल लाईन सोडा. या माझ्या जर 44 गल्ल्या आता एकरमध्ये, तर मी 4 गल्ल्या बंद केल्या. त्याच्यावर जर मला काळोखी दिसली, सेटिंग दिसली, सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे काही फुल ड्रॉप होतं मिरचीमध्ये, त्याला अतिशय सुंदर आहे. आणि मग कंट्रोल लाईन सोडून तुम्ही ॲज रिझल्ट पहा. कोणीही काही सांगता आज, तर तसं काही करू नका. तर ह्या पिकावर या प्रॉडक्टचा मी आज व्हिडिओ बनवला. परंतु अजूनही काही प्रॉडक्ट वापरले किंवा अजून काही लिक्विड दिले, तर असे व्हिडिओ बनवून ते तुमच्यापर्यंत मी देण्याचा प्रयत्न करतो. तर बघा सेटिंग, बघा तुम्ही, सेटिंग खतरनाक आहे एकदम. आणि एवढी मल्टी सेटिंग, तर म्हणजे आमचा दम होतो खुडायला. 100 जाळ्या निघत्या, तर काही वेळेस दुसऱ्या दिवशी 50 जाळ्या खुडायला लागतात. 150 कॅरेटचा खुडा होतो. आणि तसं पाहिलं तर बेड जुना आहे, याच्यावरती 8 महिने मी शिमला मिरची काढली, आणि ते काढूनच याच्यावरती लागवड केली. एकरी 8,000 रोपं टाकले, एकर आणि 2 गुंठेवर आहे, तर 8,000 रोपं टाकली. तर 2 महिने हा प्लॉट चालणार आहे. याला नेमॅटोड करता देखील एक प्रॉडक्ट वापरले, त्याचा पण व्हिडिओ अतिशय सुंदर. नाही तर माझ्या इथे नेमॅटोड खूप होता. तर ह्या अशा गोष्टी. तर हे प्रॉडक्ट तुम्ही सगळ्या पिकांमध्ये मल्टिपल, ड्रेचिंग पासून ते सेटिंग पर्यंत, आणि फळ फुगवणीपासून तर पकवतेपर्यंत सगळ्या स्टेजेसला, बागा असू द्या, तुमच्या सीताफळ असू द्या, लिंबाचा बाग असू द्या, की द्राक्ष असू द्या, डाळिंब बागाला अतिशय सुंदर आहे. डाळिंबाची याला जर तुम्ही ड्रेचिंग देऊन पहा 2-3 झाडांना, म्हणजे तुमच्या लक्षात येईल सगळे फळझाडं, सगळे फुलझाडं. आणि जे स्प्रेइंगला प्रमाण त्याचं कांद्याला किंवा इतर सगळ्या पिकांना 500 ग्रॅम, 200 लिटर पाण्याला 500 ग्रॅम स्प्रेला. आणि त्यानंतर ड्रीपमधून आणि ड्रेसिंगला एकरी 200 लिटरला 1 किलो घ्या. अशा पद्धतीने त्याचं प्रमाण घ्या. लक्षात घ्या, सगळ्या पिकांना 500 ग्रॅम, आणि ड्रीपमधून देण्याकरता किंवा ओपन पाण्यानं द्यायला एकरी 1 किलो या प्रमाणात ते द्या.
आणि याचे रिझल्ट बघा आधी. रिझल्ट बघा तरच त्याचं कुठंतरी पुढं वापर करा असं माझं सांगणं आहे तुम्हाला. तर माझ्या काकडीच्या याच्यामध्ये आज तुम्हाला मी हा व्हिडिओ बनवला आणि सुंदर असं प्रॉडक्ट तुमच्याकरता देतोय. तर यातला नेमॅटोड करता काय घेतलं, लालकोळी करता काय घेतलं, डावणी करता काय घेतलं, विविध प्रॉडक्ट आहे. तर त्याचे व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत ते टाकत जाईल. आणि याच्यावरती काय होतं, मी एखादा व्हिडिओ जर बनवला तर लोक मलाच कॉल करतात. म्हणजे एकतर हवामानाचे खूपच कॉल आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा अशा प्रॉडक्टचे जर कॉल, त्याच्यापेक्षा ह्या कंपनीच्या प्रतिनिधीचा मी खाली नंबर टाकून देतो, त्याच्यावर कॉल करा आणि कुठे भेटेल ते विचारा आणि त्याचे बेनिफिट देखील विचारून घ्या. मी शेतकरी या नात्याने याची सुंदर रिझल्ट सांगितले, परंतु मलाच परत कॉल सुरू होता. एवढे कॉल होता दिवसातून 500, तर मग ते माझ्याच्याने उचलले जात नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या की याच्यावरती नंबर टाकून देतो, तो नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि त्यानंतर त्याच्यावाले बेनिफिट देखील बघा आणि मला कमेंटमध्ये, ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा की भाऊ वापरला आणि सुंदर रिझल्ट त्याचे भेटले. आणि जर भेटले नसेल ते देखील सांगा. म्हणजे त्याच्याकरताच मी म्हणतो की चौकस बुद्धीने प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याचा वापर करा. नंबर त्याच्यावरती टाकतो. मल्टिपल प्रॉडक्ट मी तुमच्याकरता आज देतो. धन्यवाद.